आज दिनांक 5 मे वार रविवार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। विदर्भात बहुतांशी बाजारात तूर दर दबावात। विदर्भात अकोला वगळता बहुतांशी बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर दबावात आले आहेत। अवकाळी तसेच मान्सून नंतर पावसाचा फटका झाल्यामुळे पीक खराब झाले आहे। 3 दिवस तीव्र उष्णतेच्या लाटा। मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात बसणार उन्हाचे चटके। राज्यात मागील महिन्यापासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या झळा अजूनही कायम असून पुढील 3 दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार आहेत। विदर्भात मात्र मेघगर्जनासह वादळी वारे तसेच अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। वांग्याच्या दराबद्दल पाहिलं तर बाजार समिती कराड येथे आज वांग्याची आवक 120 क्विंटल झाली असून आज वांग्याला कमीत कमी दर मिळतोय 2000 प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळतोय 3000 प्रति क्विंटल तसेच सरासरी दर मिळाला आहे 3000। अनुदानासाठी शेतकऱ्यांचे तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन। अतिवृष्टीची मदत तत्काळ देण्याची मागणी। कुंभार पिंपळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षाची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासकीय अनुदान मिळाले नाही, त्यामुळे माशेगाव येथील सुंदर आनंदे व युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात 1 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। उन्हाळी मिरचीचे वन्य प्राण्यांकडून नासाडी। शेतकऱ्यांनी लावले कुंपण। पिकाच्या संरक्षणासाठी अनेकांनी चारी बाजूनी नेट जाळीचा वापर केला। भाव आहे पण विकायला तूर नाही। उत्पादनात घट। 16 लाख टनाचा तुटवडा। 8 लाख टन आयातीची शक्यता। सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 10,000 रुपये दर मिळत आहे। हे दर दबावात आणण्यासाठी व आवक वाढवण्यासाठी बाजारात सायकोलॉजिकल प्रेशर तयार केले जात आहे। देशात उत्पादनात घटल्याने यंदा 16 लाख टन तुरीचा तुटवडा जाणवणार आहे। ज्वारीला हमीभावाहून कमी दर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। रब्बी तसेच उन्हाळी हंगामात पिकवलेली ज्वारी बाजारात सध्या हमीभावापेक्षा सुमारे 1000 ते 1200 रुपयांनी कमी विकत आहे। त्यामुळे तातडीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तळतोंडी येथे कडब्याच्या गंजीला आग। चारा खाक। मट्टा तालुक्यातील तळतोंडी येथील शेतकरी महादेव वरकड यांच्या शेतीतील कडब्याच्या गंजीला 1 मे रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास आग लागली। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेवगा 600 ते 4000 रुपये। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी शेवग्याला किमान दर 6000 ते कमाल दर 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला। शेवग्याला अकलूजमध्ये किमान दर 1000 ते कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये इतका मिळाला आहे। जळगावमध्ये किमान दर शेवग्याला 1000 तसेच कमाल दर 2000 तसेच सर्वसाधारण दर 1500 रुपये एवढा मिळाला आहे। पुण्यात शेवग्याला किमान दर 1000 ते कमाल दर 3000 तसेच सर्वसाधारण दर 2000 रुपये एवढा मिळाला आहे। घातक रसायनामुळे आमरस होते खट्टा आणि औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष। व्यापाऱ्यांकडून आंब्यावर घातक औषधाची फवारणी। अधिकारीही निवडणुकीमध्ये व्यस्त। कांदा उत्पादनापुढे सरकार नरमले। अखेर अटी। शेतीसह कांदा निर्यात खुली। भाव वाढणार का असा शेतकऱ्यांचा प्रश्न। जनावरे मृत्यूंचा पंचनामाचा अहवाल शासनात सादर। 2 दिवसात मदत मिळणार। अवकाळीमुळे नुकसान। पशुपालकांना दिलासा। तातडीच्या मदतीस मिळाली मंजुरी। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या दराबद्दल पाहिलं तर बाजार समिती परतूर येथे सोयाबीनला कमीत कमी दर मिळतोय 4400 व जास्तीत जास्त दर मिळतोय
4,500 तसेच सरासरी दर मिळतोय 4,450. तसेच बाजार समिती सोलापूर येथे आज सोयाबीनला कमीत कमी दर मिळतोय 4,200 व जास्तीत जास्त दर मिळतोय 4,610. तसेच सरासरी दर मिळतोय 4,455. तसेच बाजार समिती अकोला येथे आज सोयाबीनला कमीत कमी दर मिळतोय 4,000 तसेच जास्तीत जास्त दर मिळतोय 4,480. तसेच सरासरी दर मिळतोय 4,300. तसेच कापूस बाजारभावाबद्दल पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला 7,450 रुपये इतका दर मिळत आहे. भेंडीच्या भावाबद्दल पाहिलं तर भेंडीला बाजार समिती पुणे येथे भेंडीला कमीत कमी दर 1,200 प्रति क्विंटल मिळाला व जास्तीत जास्त दर 5,000 रुपये प्रति क्विंटल. तसेच सरासरी दर 3,100 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे. दररोजची दररोज अशाच प्रकारच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.